मराठा समाज हॉलमध्ये हँडीक्राफ्टचं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। टेक्स्टाईल मिनिस्ट्रीच्या स्पॉन्सर्ड टेक्स्टाईल मिनिस्ट्री आहे, त्यांच्यामार्फत हे ठेवलेलं आहे। पहिला स्टॉल जो आहे पेंटिंगचा स्टॉल आहे, हँडमेड पेंटिंग्स आहे, मधुबनी आर्ट्सही आहे। आणि हे गवतापासून चटई बनवलेली आहे। ह्या मॅडम हे तुम्हाला थोडक्यात सांगतील। हे मॅडम हे कशापासून बनवलं जातं? गवतापासून। अच्छा, तुमचं नाव सांगा, किती दिवसापासून काम करता याच्यामध्ये? गेले 2 वर्ष झाली। जरा मोठ्याने सांगा। 2 वर्ष। 2 वर्ष झाली का? अच्छा, हे कशापासून? गवतापासून बनवता का? आणि काय काय याच्यामध्ये मटेरियल यूज केलं जातं? गवत, दोऱ्याचे धागे। अच्छा, साईडला कापड कटिंग करून। अच्छा, हे सर्व हँडमेड आहे। ओके, ठीक आहे। ती सांगलीमध्येच असता तुम्ही? नाही, समडोळीमध्ये। समडोळीमध्ये, ओके। तर तिसऱ्या नंबरचा स्टॉल आहे हँडमेड पिलो कवर्स आणि बॅग्स वगैरे बनवतात। याच्यामध्ये ते स्वतः हँडवर्क पण करतात, एम्ब्रॉयडरी वगैरेच्या सहाय्याने हे करतात। मॅडम आपलं नाव सांगा। मंगल समाई। अच्छा, हे तुम्ही हाताने बनवलेलं आहे? हो। अच्छा, हे कापड कुठलं आहे? हे कॉटन। कॉटनमध्ये बनवता? हे संपूर्ण हँडमेड आहे का? हो, हँडमेड। अच्छा, या मॅडमनी हे सर्व बनवलेलं आहे, हँडमेड, एम्ब्रॉयडरी पण केलेली आहे याच्यामध्ये। अतिशय सुंदर सुबक असं बनवलेलं आहे। ओके, थँक्यू मॅडम। आता हा स्टॉल आहे हँडमेड पेंटिंगचा स्टॉल आहे। याच्यामध्ये वॉटर कलर्स, ॲक्रेलिक पेंटनी बनवलेलं आहे, सुबक असे पेंटिंग्स पण आहेत। सर, आपण स्वतः आर्टिस्ट आहात का? हो। अच्छा, आपलं नाव काय? अच्छा, हे साहेब तुम्ही स्वतः हाताने बनवले का हे पेंटिंग? हो। अच्छा, किती वर्ष झालं काम करता यामध्ये? यामध्ये 40 वर्ष झाली।